तर आपण करूया रमेश केणे यांचा सन्मान आपण करूया मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. भगवान दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. तर एका उद्योजकाच्या हातातून सन्मान केला जातोय. जबरदस्त बॅटिंग केली रमेश केणे यांचा आपण सन्मान करूया भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते. एक मिनिट शशांक, तर आपण एक सन्मान करतोय मग लगेच आपण सामना देखील सुरू करू. मॅच देखील सुरू करायचीच आहे. शांताराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. नाही नक्कीच व्यासपीठावर थोडंसं हॅलो, थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थितांचं पुन्हा एकदा करूया स्वागत आपण. ओम माताडेश्वर 40+ क्रिकेट संघ आयोजित ओम माताडेश्वर चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळतं आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना. आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहतोय चिकनगरच्या विरोधात संघ असेल तो एडविटने 40+. पहिलाच बॉल पिंट्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती येतो या 2 धावा. जवळजवळ जाऊन चेंडू अगदी सीमारेषेवरती थांबला, त्यामुळे ते 2 धावा मिळत असताना पहिला सामना आडिवली संघाने जिंकला. टीम दातिवली या संघाला परास्त केलं. सुधीर कालन येणं पाहतोय. हा फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल, फिल्डर नाही आहे, 1 बाउन्स, 4 चौकार, गुड शॉट. चांगला फील्ड प्लेसमेंट करायचं होतं, मात्र एक फिल्डर लॉंग ऑफला होता, दुसरा डीप मिड विकेटला. लॉंग ऑनला कोणताही फिल्डर नव्हता. गिरीश भोईर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे टीम चिकनगर संघाला. हरेश केने उर्फ पिंटे आणि नरेंद्र पाटील पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळल्या. डीपमध्ये फिल्डर उपस्थित नाही आहेत. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा 4. दशरथ मामा भोईर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग पिंट्या गेली कित्येक वर्ष पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहिलं आपण हरेश केने उर्फ पिंट्याला. सातत्याने ग्रामीण आणि शहरी विभागातून खेळणारा खेळाडू. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता, एकेरी धाव प्राप्त होत असताना नरेंद्र यावेळेस उकळण्याचा प्रयत्न. शॉटलेगला फल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव मिळत असताना पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी सध्या हरेश केणे यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. सुधीर काळन यांना पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, फोल्डर नाही आहे. चेंडू जाईल पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळती 4. एकंदरीत या ओव्हरमध्ये 3 चौकार पहिल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद 16 ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाली.
गोलंदाज नितीन पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक टीमच्या वतीने पाहा मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि दुसरं षटक पाहा मिळतो आपल्याला. फील्ड प्लेसमध्ये थोडंसं चेंजेस करत असताना, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की आता पॉवर प्ले 2 आहे. P1 मध्ये चांगल्या धावा आल्या. दोन्ही संघ पाहतोय पण एडुटनेच्या विरोधात चिकनगड संघ. हो, फुल टॉस होता. असे चेंडू तुम्ही नाही, लेग बायच या पॅडवरती चेंडू आदळतोय तोपर्यंत एक धाव पहा मिळते. पंच दीपक चौधरी सर आणि स्क्वेअर लेगला शशांक पाटील सर, 2 नामवंत पंच आपल्याला पहा मिळतात आज या स्पर्धेमध्ये. ओ, फटका चांगला डिफेन्सिव्ह फटका खेळल्यात. चेंडू चाललाय गरंगत. हो, गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. जितेंद्र होते. चांगलं फिल्डिंग पाहतोय पण 2 धावा मिळाल्यात. अच्छा, स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना हे मैदानावरती खेळला जातोय. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. दोघांमध्ये ताळमेळ अतिशय चांगला पाहायला मिळतो आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा अंकित केल्या जातात. फुल टॉस नाही, असे चेंडू पिंट्यासारखा फलंदाज तर सोडणारच नाही आहे. षटकार आला आजच्या दिवसामध्ये पिंट्याच्या बॅटमधून, पहिला षटकार. धाबांचा वेग सातत्याने सुरू आहे. आपचं चित्र आपल्याला पाहा मिळतोय. आपल्या 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. यावेळेस फटका पुन्हा एकदा ऑन द राईज, समोर समोर कॅपिटलाइज केलाय. 6 या धावसंख्येसाठी पाहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा फुल टॉस नाही आहे. असे खराब चेंडू तुम्ही पिंट्याला देऊ शकत नाही आहेत. लागोपाठ 2 षटकार आल्यात, 3 आणि पहा मिळतोय स्कोरबोर्ड झालाय तो एकूण 39 आकड्यावरती. हा 3 षटकारांसाठी गिरीश भोईर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपये होते. जमा नाही. स्कोर झालाय तो एकूण 39 39 धावा. हो, पुन्हा एकदा फटका, स्वीट साऊंड, चेंडू जाईल बाउंड्री
लाईन क्रॉस करत असताना पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. सुधीर कालन यांना पाहतोय सेकंड स्पेलमध्ये. नितीनने सुरुवातीचे चेंडू चांगले फेकले होते, मात्र त्यानंतर त्याच्यावरती अटॅक केला आणि अटॅक करत असताना 3 षटकार पिंट्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. हो, यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. क्रॉस होऊन खेळायचं होतं, शफल होऊन खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. तोपर्यंत चेंडूने घेतला एष्ट्यांचा वेध. पहिला धक्का चिकनगर संघाला पहा मिळतो आपल्याला. नरेंद्र पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. 43 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतं. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मनोज जोशी उर्फ पिंट्या, एक नामवंत क्रिकेटर. गेले कित्येक वर्ष कल्याण डोंबिवलीचं नाव ज्याने क्रिकेटच्या पतलावरती सातत्याने कोरलं गेलं, आजसुद्धा त्यांच्या बॅटची 30 धमक पाहायला मिळते. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळतात तेव्हा मात्र ते स्कोरिंगचं काम अत्यंत चांगलेपणे करत असतात. एक टॅलेंटेड स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे असे पिंट्या जोशी यांचं करूया आपण स्वागत. वाईड बॉल. यस, वाईडच्या स्वरूपामध्ये हो, पुन्हा एकदा खेचलाय. स्क्वेअर लेगला फोल्डर नाही आहे. चेंडू चाललाय 1 बाउन्स. 4 चौकार. नाही बालाना नाही, नवीन आलाय तो. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे आले होते म्हणून पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला. आउटसाइड ऑफ स्टंपला बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये पहा मिळतात. हा दुसरा प्रश्न आहे. नवीन बॅट्समन आला तो यावर्षी. अमित 1 डाऊनचा खेळाडू अमित. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका ट्विंगला लागलाय. तोपर्यंत देते एकेरी धाव मिळत असताना षटक समाप्त झालंय. 3 षटकांचा केस संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या ते एकूण 51 धावा. चांगलं स्टार्ट करत असताना पहा मिळतो आपल्याला. नेक्स्ट मॅच चिंचोड्याचा पाडा आणि त्याच्या विरोधात कौसा संघ. दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. कौशाच्या विरोधात चिंचोड्याचा पाडा. पाणी घेऊन जा. पाणी. चला, आमचे सत्यवंतदादा पाटील ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जात असताना मैदानामध्ये. आयोजकांना खूप मेहनत करावी लागते, कारण आता आयोजन करणं साधी सोपी गोष्ट नसते. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते आणि तसंच सातत्याने चित्र आपल्याला ग्रामीणमध्ये पाहायला मिळतं. कौसा आणि चिंचोड्याचा पाडा आल्यात. कौसा संघाचे कॅप्टन यायचं आपण. अरे मात्र आले ऑलराऊंडर. हां, नवनाथ भाऊजी टॉससाठी या. हां मग भाऊजी.
गोलंदाज शनिदास काळन. शनिदास काळन यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कोणते ओके शेट. चला 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा पाहायला मिळतात आपल्याला. चौथं षटक पाहतोय शनिदास काळन आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळल्यात. अमितच्या बॅटमधून चांगला स्पीड साऊंड पाहायला मिळतोय. मग ते धाव एकच मिळेल. एक धाव पाहायला मिळत असताना चला नवनाथ मात्रे याच आहे टॉससाठी आणि कौसा संघ गणेश मात्रे. फुल टॉस नाही आहे. चौथा चेंडू पिंट्याला फुल मिळालाय. थोडा विचार करावा लागेल खेळाडूंना. षटकार आलाय 6 धावा. 11 चेंडूमध्ये 43 धावांवरती खेळतोय हरेश केणे उर्फ पिंट्या ला पाहतोय आपण खेळत असताना. हा गाडी बाहेर जाऊ दे बॅट्समनच्या डोळ्यावर. इथून नेली तर वाटला मला इथून. मागणं पण रस्ता आहे. मागणं पण रस्ता आहे. बॉबी सिम्पन्स. ओ यस बॉबी. ओ यार. ओ कॅचचा कॉल आहे. कॅच 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 झेल सोडला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त ओ बॉबी हँडसम बॉय. दोन धाव केलाय त्यांचा. चला कौसा टीम टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. झेल कोण पकडणार. 50 कंप्लीट होण्याच्या अगोदरच पिंट्या जाल्यामध्ये ओढलं गेलंय. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. टीम चिकनगर संघ. चला नवीन बॅटर आल्यात. प्रशांत भोईर उर्फ बाळा यानं पाहतोय आपण. चांगल्या धावा सुद्धा आपल्याला पाहा मिळतात. स्कोरबोर्डवरती चौथं षटक 60 रन्स ऑन बोर्ड. 60 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. हो सरळ खेचलाय अगदी स्क्रीन समोर. 1 बाउन्स 4. चौकार पहा मिळतोय. प्रत्येक फलंदाज आल्यास मात्र मोठा फटका खेळत असतो. 64 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय संघ. चांगली बॅटिंग झाली आहे चिकनगर संघाची. ओ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. या षटक समाप्त होतोय. पंचांचा इशारा आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम रुद्र 11 आई गावदेवी चिकनगर.
चला शेवटचा अंतिम षटक पहा मिळतो आज 64 धावा झाल्यात. आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. सुरुवातीपासून स्कोरबोर्ड सातत्याने हलता ठेवला आहे, त्यामुळे आता या भरपूर धावा पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाज जयदास काळन, शेवटचा अंतिम षटक. हो, पहिलाच बॉल वेल लेफ्ट, चेंडू गेला लेग स्टंपच्या बाहेर. पंच इशारा करत असताना वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव. पुन्हा एकदा लिडिंग एज, चेंडू चाललाय तिथे एकच धाव मिळेल. स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. प्रशांत भुईर आलेत आता स्ट्राईक वरती. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. मिसफील्ड जायचे तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या टप्प्यावरती थांबले होते. 2च धावा पहा मिळतात आपल्याला. चला कौसा संघाचे कॅप्टन टॉससाठी या कौसा टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. भगवान पाटील ओ, चांगला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चला डॉट बॉल आलाय. एकूण धावा पाहिल्या तर 68 रन्स ऑन बोर्ड. ओ, वाईड बॉल, गोलंदाज दिशा भरकडलाय, त्यामुळे आणखीन 1 धाव ॲड होईल स्कोर कार्ड मध्ये. चांगला बॉल हुक केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. चेंडू चाललाय पाठीमागे, वळण घेतलंय लॉंग लेगच्या दिशेला. तोपर्यंत 3 धावा. चौथी धाव पूर्ण केली जातोय का? हो, यस. 4 धावा पूर्ण केल्यात. त्र्याहत्तर धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. भरपूर लांब गेलाय चेंडू, तर येणं सुद्धा शक्य नाही आहे. षटकार आलाय. चला मॅच बॉल आलाय. 79. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी डायरेक्ट स्टंप उडवलं गेलाय. मात्र तोपर्यंत एकच धाव मिळाली. 80 धावा केल्यात. 81चं टार्गेट असेल ते टीम एडुटने संघासमोर. चला टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आमचे भगवानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. कौसा विपक्ष चिंचोड्याचा पाडा. चिंचोड्या पाड्याला टी शर्ट दिले ते आपण बघितले तर आमचे साडू क्रिश आज आपल्यात नाही. क्रिश नवनीत वजे यांच्या माध्यमातून
टी शर्ट देखील पुरस्कृत करण्यात आलेले चिंचोडे पाडा 40 प्लस संघाला. टॉस केला जातोय भगवान पाटील यांच्या शुभ असते. टॉस झालाय, टॉस जिंकला आपण तर येस चिंचोडे पाडा 40 प्लस संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आम्हाला लगेच कळवा. चिंचोडचा पाडा टॉस विने निर्णय काय आम्हाला कळवा. तर टॉस जिंकला चिंचोडा पाडा 40 प्लस संघाने. आमच्याबद्दल डिसिजन येईलच. थँक्यू जगदीश पाटील पुणे आलेले सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे. ओम माताडी 40 प्लस क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी 40 प्लस चषक. तर टॉस जिंकला आपण तर चिंचोडा 40 प्लस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कौसा संघाला बॅटिंग करावी लागणार आहे आणि ते धावा दिलेत. प्रथम बॅटिंग करताना पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत 80 धावा. मगाशी आपण बघितले तर 94 आता 80 तरी पिंट्या बाद झाला लवकर. पण आता इथून 81 धावा करायच्या आहेत. मोठं लक्ष आहे. पण खास करून नितीनला बॅटिंग चांगली करावी लागणार. नितीन जर खेळला तर धावा पार होतील. 16.2च्या सरसाने भीमकाळन. क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष सोपं नसतं, कोणतेही लक्ष अवघड नसतं. फक्त तुम्ही मैदानावर गेल्यावर जिद्दीने खेळ करा. उपाध्यक्ष देखील प्रमोद मडवी, नितीन असेल, उमेश असेल, किशोर असेल, या बॅटरने जर पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली ना 25 ते 30 धावा केल्या तर मात्र मग नंतरच्या पुढच्या 3 षटकात तुम्हाला 50 धावा सहज करता येतील या मैदानावर. तर या मैदानाचा इतिहास आहे की 35 धावा देखील एका षटकात झाल्या आहेत. 3 चेंडू 3 षटकार नवनाथ फौजदारने ह्याच मैदानावर मारले ते हे विसरता कामा नाही आहे. पिंट्याने देखील 3 चेंडू 3 षटकार मारले. आपण तर प्रशांत भोईर यांच्या जीपे आले असतील मला वाटतं गिरीश भोईर यांचे. यस यस आले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लगेच बाळाने आम्हाला इशारा केला की पैसे आले आहेत. सलामीची जोडी नितीन आणि आपण पाहू शकता पहिला उमेशची जोडी आपण पाहू शकता. पाटील बंधूची जोडी. तर ही पाटील बंधू जर थांबले तर काहीही करू शकतात. इतकी ताकद इतकी गुणवत्ता या संघाकडे. 40 प्लस संघटनेचे आपण तर सदस्य देखील आमच्यासोबत भीम काळन थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत कारण का त्यांना माहिती आहे खेळपट्ट्या देखील बनवायचे आहेत, खेळाडूंना घडवायचे आहेत. त्यांची देखील आज अकॅडमी खूप चांगली आहे. त्यांचे देखील स्टुडंट आपण बघितलं तर साई काळन आज भरपूर चांगली कामगिरी करतो आणि तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. नाही यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. नाही अडुलीचे वासू गायकवाड बघा हा कोण विसरणार वासूला. 3 चेंडू 3 षटकांची गरज असताना वासूने देखील 3 षटकार मारले. ह्याच मैदानावरती इतिहास आहे. 35 धावा मयूर देवकरने देखील कुठल्यात एका षटकात. जाऊ या मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता हरेश केने आलाय. पिंट्या नावाने देखील तो परिचित आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, एक शॉट मिड विकेटला. प्रशांत पाहिजे आता कोणत्या पोझिशनला जातोय. अमितला लॉंग ऑफवरून आता 30 सर्कलमध्ये मिड ऑफला आणलं जातं. चला चला क्षेत्ररक्षण लवकर लावा. नितीन पाटील उमेश पाटील मिड विकेटला जात आहेत. प्रशांत उर्फ बाला एक प्रोफेसर देखील आहेत, चांगले टीचर आहेत, मार्गदर्शन करत असतात विद्यार्थ्यांना. हरीश गोलंदाजी मार्कवर. साकेला उमेशला आपण पाहू शकता. पॉवर प्लेमध्ये पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. उमेश टिळणे देखील सामना एन्जॉय करतायत. एक जबरदस्त क्रिकेटर, एक व्यक्ती, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. उद्योजक आहेत पण क्रिकेटला नेहमी प्रोत्साहित करतात. थोडंसं मतभेद झाले ते त्यांनी संघाला एकत्र आणले, परत एकत्र सांगून करून संघाला बांधणी केली. ओ पहिला चेंडू मॅचची गोल्डन विकेट मिळते का. झेल ड्रॉप. एसटी रक्षक नरेंद्र पाटीलने चूक केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. छोडो कॅच हरो मॅच. आणि इथून कॅच ड्रॉप.
पुन्हा एकदा लिडिंग एज आहे. बॅटर बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला असता तो झेल सुटला. दुसऱ्या चेंडूवरती लिडिंग एज विकेट मिळाला. नितीनचा विकेट गेला. महत्त्वपूर्ण विकेट गेलाय. आता इथून काय होणार. खरं धावा आपण तर 80 आहेत 81 करतात. पिंट्या पहिल्या सामन्यात 94 धावा. या षटकात धावा आल्या आपण तर या 5 षटकात आल्या धावा विचार केला तर 80. जितेंद्र आल्यात. जितेंद्र काळन ज्या बॅटरकडून आशा होती तो मात्र अपयशी ठरला. हेच तर क्रिकेट आहे ना. ज्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा करता तो मात्र अपयशी ठरतो. एक वरती एक बॅटर बाद. हरेश केणे एक जबरदस्त क्रिकेटर आहे. जितेंद्र आलाय. NTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केलेले अक्षय असतील प्रणय बेडेकर असतील त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. ओ बॅकफुट गेला. पंच काय जबरदस्त क्लासिकल पंच बघायला मिळाला या वेळेला. पंचांचा इशारा काय तर पाहायचंय. षटकार काय पंच होता जितेंद्रचा. एक्स्ट्रा कव्हरला पिंट्या काय जबरदस्त शॉर्ट ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अप्रतिम पंच एक्स्ट्रा कव्हरला षटकाराने आपण खातं उघडलं ते जितेंद्रचं आणि संघाची धावसंख्या 7. पिंट्या जोशी जेव्हा अशा प्रकारचे फटके येतात ना मजा येते मॅचमध्ये. क्रिकेट म्हटलं तर हारजीत होतच असते पण तुम्ही हार सहजासहजी पत्कारू नका मित्र म्हणेल. हरेच्या अगेन चांगला फटका. साकेल जितेंद्र ओ उडवलाय. स्टँड अँड डिलेअरच्या माध्यमातून पाठवलाय चेंडूला. 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारशा पार. चौकार. काय बॅटिंग करतोय बघा ना जितेंद्र. जणू काय डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय जितेंद्र काळन. एक काळन आमची आपण बघता डे नाईटला कॉमेंट्री करतात. करण काळन. हा काळन मैदानाला आक्रमणाला सुरुवात केली. 11 धावा. गणेश देखील आले. कौसियाचे कॅप्टन बॅटिंग करायचे कौशाला. हो चांगला चेंडू. हा वेगवान चेंडू होता. इथे बॅटर बाद होतोय. प्रत्युत्तर दिलंय. पंचांचा बोट आकाशाकडे. लगेच पिंट्याने चेंज ऑफ पेस नाही करता आपण तो गती टाकली आणि गतीवरती फसले गेले जितेंद्र. बॅटर बाद. नवीन बॅटर तर यावेळेला आपण पाहू शकता किशोर भंडारी. अजून एक चांगला क्रिकेटर. धावा कराव्या लागणार आहेत. पंच काय होता एक्स्ट्रा कव्हरला पंच. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता चिंचोडापाडा 40+ संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कौसा संघाला बॅटिंग करत. त्यानंतर नेक्स्ट मॅच असणारी पहिल्या फेरीची शेवटची मॅच एक चांगली मॅच. बेतोडे 40+ विपक्ष खंबालपाडा 40+ मध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. किशोर भंडारी बघा झाडाला डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे. पत्रांना बघा आपण बघितल्यानंतर मिड विकेटच्या रिझनमध्ये तिथे जर षटकार आपण डायरेक्ट चेंडू पत्रांना लागला षटकार आहे. पडद्याच्या त्या साईडला गेला तरी षटकार. आणि इकडे बघा 1 बाउन्सनी चेंडू लागला आणि पत्राच्या त्या साईडला गेला तरच षटकार आहे. हरेश पुढे दाखवून त्याची मार्कवर टाकला किशोर. ओ उडवलाय. टायमिंग काय लाजवाब फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. षटकार. काय टायमिंग आहे. जितक्या वेगाने टाकला तितक्याच वेगाने फ्लिक ऑफ द रिक्स. षटकार. ग्लोरियस टायमिंग. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 17 म्हणजे धावगती आली आहे पिंट्या. कारण जरी 81 धावा करायच्या आहेत धावफलकावरती धावा आल्यात आपण तर 16.2च्या सरे करायच्या आहेत पण 17 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्लाइंग स्टार्ट. 2 गडी बाद झालेत. कुठेतरी आता नितीन सारखा जर बॅटर असता तर इथे मात्र आता दबाव थोडासा कमी झाला असता. दबाव कुठेतरी चिकनगर 40+ संघावरती आला असता पण चिकनगर 40+ची गोलंदाजी खूप चांगली आहे. त्याने ग्रामीण 40+ प्रीमियर लीग गाजवली. तो गोलंदाज येतो का पाहायचा. अरुण येतो का पाहायचा की नरेंद्रचा वापर केला जातोय. जबरदस्त क्रिकेटर. आज विक्रम नाही आहेत. विक्रम देखील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. विक्रम भोईर त्यांचेच बंधुराज अरुण भोईर गोलंदाजी मार्कवर येतोय. हरेश प्रशांत. आता या संघाची एक वेगळी ओळख झाली. प्रशांत देखील आलेत. अमित देखील लवकर आला. अरुण भोईर गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं P2चं षटक हाताळतोय. उमेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. हवेचा वेग त्याच्यासाठी अनुकूल आहे. अरुण गोलंदाजी मार्कवर. 75 बेस्ट वर्सेस बेस्ट. ग्रामीण 40+ प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती पिंट्या या गोलंदाजाने. तो अरुण आलाय.
पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोलात टाकलाय, मिड विकेटला चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रशांत येतोय, गुड थ्रो. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. नाही झळिवली 40+ संघाने जे क्षेत्ररक्षण केलं ना, लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सुरुवात चांगली केली उमेशने देखील. आज बुधवार, सुट्टी नाहीये, शाळकरी विद्यार्थी देखील शाळेकडे आपण तर वाटचाल करतात. 12 वाजायला आले आहेत, अजूनही 7 मिनिटं बाकी आहेत. हरीश क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल करतोय, स्ट्राईक गोलंदाजीसाठी सज्ज होते. अरुण कॅप मागवली किशोरने देखील. ओ चांगला चेंडू, पुन्हा त्या यॉर्करचा चेंडू डाऊन दी ग्राउंड. वाडीस लागला चेंडू वेगाने चाललाय. अमित आल्या, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. फेकी खूप चांगली, ऑन द स्टंप फेकी बघा ना. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता किशोर भंडारी. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे देखील, पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, आता इथून तशाच प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं, आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. धावा किती आहे त्या धावापर्यंत पोचायचं, लक्ष्य मोठं आहे पण त्याचा पाठलाग करायचा आहे. नवनाथ म्हात्रे बघा खेळाडूंशी बातचीत करतोय. फुल टॉस, टर्न केलाय मिड विकेटला. 1 बाउन्स 2 बाउन्स, टन करत चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. 24 धावा, चांगली सुरुवात. हेडूटने 40+ संघाने देखील दिलंय प्रत्युत्तर, खूप चांगलं दिलंय. हे प्रत्युत्तर तुम्हाला टिकवायचं असेल तर आक्रमण करणं फार गरजेचं. भीमकाळन या षटकातील अजूनही पॉवर प्लेचे चेंडू बाकी 3, म्हणजे 9 चेंडूमध्ये 24 आले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी मगाशी म्हणलं पिंट्या दोषी इथून जातात, एकात 2 मोठे पटके आले, 30-35 धावा झाल्या तर मॅचमध्ये कमबॅक करेल हेडूटने 40+ संघ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तो एक, कारण चिकनगर 40+ संघ देखील एक चांगला संघ आहे. हरेश केणे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. आता मिड ऑफ लाईट क्षेत्ररक्षण तैनात आहे. अरुणने एंड बदललाय, स्ट्राईक केला किशोर. ओ बॅक फुटा गेलाय, कट केला. यावेळेला 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू चालला, यावेळेला डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषे पार. पंचांचा इशारा येतोय, चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. किशोर खूप चांगली बॅटिंग करतोय. तर मगाशी मी खेळाडूचं वर्णन केलं होतं की अतिशय गुणवान खेळाडू आहे आणि आज गुणवत्तेला न्याय देतोय, कारण त्याला माहिती आहे नितीनसारखा बॅटर जर बाद झालाय माझ्यावरती जबाबदारी, आणि ती भागीदारी आता त्यांनी करायला सुरुवात केली आहे. उमेश बरोबर 28 धावा. पिंट्या इटका जवाब पत्तरसे देतो हेडूटने 40+ संघ. अरुण पुणेदा गोलंदाजी मार्कवर. उडवलाय पुन्हा एकदा चेंडू, वेगाने चाललाय वाईडिश लॉंग ऑनच्या मधून आउटफील्ड पास आहे. सलग 3 चेंडू 3 चौकार. किशोर भंडारी ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग करतोय. पिंट्याची सरासरी पाहिजे ती राखली आहे, पण अजूनही चेंडू बाकी आहेत. या षटकातील विचार केला तर 1 चेंडू बाकी. काय बॅटिंग करतोय, तर त्याला माहिती आक्रमण करणं फार गरजेचं आहे. संकट आहे संघावरती, संकट समय तुम्ही शत्रूवरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलात तर इतिहास, हरलात तर इतिहास. विपक्षी संघाचा कोणता चांगला गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण केलंय आता, म्हणजे आता येणाऱ्या गोलंदाज हरेश टाकतो की अजून कोणी टाकतोय त्याच्यावरती दबाव असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम चेंडू P2 मधला. 4 चेंडू 18. का बॅटिंग करतोय अरुण. ओ हा चेंडू एज घेऊन मागे सरकलाय. यष्टीरक्षक बीच चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला. पंचांचा सर चौकार. सलग आपण तर 4था चौकार आलाय. काय बॅटिंग केले, धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा. व्हॉट अ बॅटिंग, काय बॅटिंग केली बघा ना. 5 चेंडू 22. जर बॅटिंग आवडली तर किशोरसाठी एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. पिंट्या पण अजून आव्हान मोठं आहे, आव्हान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 36 झाल्यात. 18 चेंडू 45. मॅच मध्ये शिरकाव केलाय. मी तर म्हणता 15ची सरासरी म्हणजे ह्या मैदानावर मोठी नाहीये. आता या षटकात अरुणच्या धावा आल्या तब्बल आपण बघितलं तर 19 धावा आल्या आहेत. 19 आल्या आहेत. मॅच मध्ये शिरकाव केलाय. जर आता नितीनचा जर असता विकेट खेळपट्टीवर तर कदाचित मजा आली, पण जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. आता हे 2 बॅटर देखील परिपक्व आहेत, ज्याने कित्येक वेळा अडचणीतून संघाला काढलंय. किशोर असेल, आपण तर उमेश असेल, पण आज मात्र गावासाठी ते चांगलं क्रिकेट खेळतात, क्वालिटी क्रिकेट खेळतात, उच्च दर्जाचं क्रिकेट खेळतात. किशोरने बघा 4 चेंडू 4 चौकार मारले आहेत. आता स्ट्राईकला उमेश. आता पाहायचं हरेश काय करतोय. हा षटक फार महत्त्वाचा आता, कारण इथून जर धावा थांबल्या तर मात्र दबाव निर्माण, आणि इथून धावा आल्या तर सामना खुला होईल मी तर म्हणेल.
नाही तर धावच्या आपण धावांच्या सरासरीने 18-36च्या आपण आता 18च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. चला चला फास्ट घ्यायचं जरा. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, अंदाज आलाय त्या चेंडूचा. जबरदस्त बॅटिंग. आता मला वाटतं षटक नरेंद्र देखील हाताळेल आणि त्यानंतर अजून कोण गोलंदाजाचा वापर केला जाईल. आता हा षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे हरेचचं. इथे धावा आल्या तर मजा येईल मॅचमध्ये. मग पिंट्या जोशी जर इथे 12-13 किंवा 15 आल्या तर मॅचमध्ये वापसी करेल हेडूटने 40+ संघ. स्टॅकेला उमेश पाटील बऱ्याच वेळा त्यांनी असे सामने जिंकून दिले आहेत. स्टॅकेला हरीश. ओ वेगवान चेंडू पूल केलाय, खाली क्षेत्र निवडलाय, वन बाउंड चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. चौकार. लगातार सलग 5वा चेंडू आपण आता चौकार आलाय, पण अजून किशोरनी 4 चेंडू 4 चौकार मारले आहेत आणि ह्या चेंडूवरती उमेशचा चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही बॅटिंग आपण बघू शकता. सर्व खेळाडू उठले आहेत बघा, चेंडू आणून देत आहेत कारण त्यांना माहिती आहे अंदाज आलाय हेडूटने 40+ संघाच्या बॅटरांना ह्या चेंडूचा किती ताकद लावावी लागते. वेगाने चेंडू टाकला हरेशने आणि त्या वेगाने प्रत्युत्तर दिलंय त्याला. मिड विकेट सीमारेषा पार. क्षेत्ररक्षण आता वाढवलं गेलं. वडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन डीपमध्ये लॉंग ऑफला आपण नरेंद्रला पाहू शकता. जीवदान मिळालं त्याचा फायदा घेतोय. हा चेंडू हुक केलाय, झेलची शक्यता आहे. हो 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 कार्बन कमाल झेल. एक हात आपण बघितला पुढे केला आणि त्या हातात जणू काही चेंडू चिटकलाय. पिंट्या जोशी असे झेल चिटकतात आणि तो चिटकायलाच पाहिजे. मी तर म्हणेल फॅमिकॉल का जोडे. बिग विकेट. काय झेल पकडला बघा. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रक्षेला वाटलं देखील नसेल की मी हा झेल पकडेल. झेल पकडणे तर मी तर म्हणेल मॅच पकडली. आता बिग विकेट, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली. उमेश खूप चांगली बॅटिंग करता आणि एका हातात जर झेल सुटला असताना तर पिंट्या जोशी कदाचित चौकार गेला असता. बघा यंगस्टर देखील कौशा संघाला सपोर्ट करतात. कौसा रेग्युलर संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. न करणं गरजेचं आहे. पाणी मिळेल, पाणी मिळेल. नाही झेल कोणी पकडलाय प्रशांत? झेल कोणी पकडलं जरा नाव सांगा ना आम्हाला. अनंत दादा. क्या बात आहे. दादानी खरंच तुमच्या मदतीला धावलाय दादा. मोठा भाऊ जो घरात नेहमी कार्य करत असतो ना त्याच मोठ्याने कॅच पकडले. जबरदस्त कॅच, कार्बन कमाल झेल. पिंट्या जोशी एक हात केला जणू का एका हातात त्यांनी लाडू पकडला. शनिदास आलाय. अजूनही मॅच संपली नाही, मॅच बनू शकते. 40 झाल्यात, 41ची गरज आहे अजूनही. मॅच बनू शकते. पिंट्या जोशी आता दुसरं षटक आपण तर दुसरा चेंडू फेकलाय म्हणजे अजूनही 16 चेंडू आणि 41ची गरज आहे. होणार मॅच, पण त्यासाठी तुम्हाला अजिंक्य म्हात्रे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. किशोर देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किशोर मुंडे देखील आहेत. एक क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आणि नेहमी त्यांचा सपोर्ट असतो 40+ला. पुणे गोलंदाजी मार्कवर हरीश. ओ चांगला चेंडू बॅक पुढे गेला, पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 होतात का पाहायचंय. नकार देतोय किशोर. योग्य निर्णय. किशोरला माहिती आहे मॅचमध्ये आहोत आपण अजूनही. जर किशोरचे एकात 2 चौकार षटकार आला ते मॅचमध्ये वापसी करेल. पाहिजे आता हरेश केणी काय करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत, 5 धावा दिलेत. 15 चेंडू 41 झालेत. 15 चेंडू 40 पाहिजेत. क्या बात आहे. हरेश. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, चेंडू बाहेर काढलाय थोडासा. धावसंख्या 41. आता 14 चेंडू 40ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. शनिदास सांगतायत की या षटकात जरी धावा आल्या पुढच्या षटकात होऊ शकतायत. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. फायटर क्रिकेट आपल्या मॅच बघायला मिळते. लढतायत दोन्ही संघ, फाईट करतायत. क्रिकेटमध्ये अशाच प्रकारची फाईट पाहिजे ना पिंट्या जोशी. मॅच कोणी जिंको कोणी हरो, फाईट करा. एक कोणतरी संघ जिंकणार, एक कोणतरी हारणार आहे. हरीश. सायकलला आपण पाहू शकता किशोर. हो उडवला यावेळेला. मिडॉनने चेंडू चाललाय लॉंग ऑनला. प्रशांत देतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. प्रशांतचं कौतुक करेल. काय क्षेत्ररक्षण करतोय बघा ना मैदानाच्या चारी बाजूला. त्याला माहिती आहे घाई करणार अर्थ नाहीये. घाई केली तर त्याचा परिणाम धावांमध्ये जास्त होईल. या षटकात धावा थांबल्या आहेत 42. काही पिंट्या सुरुवात केली. पहिल्या चेंडू चौकार, नंतर विकेट, नंतर 1, नंतर डॉट, नंतर सिंगल. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. अजून 39 धावांची गरज आहे इथून येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. हा चेंडू फार महत्त्वाचा आहे.
पूल करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, एक वाजवी षटक संपलंय. पिंट्या जोशी येणारे 12 चेंडू 39ची गरज आहे. या षटकात फक्त आणि फक्त धावा दिल्या 6. चौकार आला होता, सुरुवात चांगली केली होती पण त्या चौकाराचं प्रत्युत्तर लगेच पुढच्या चेंडूवरती दिलं. उमेदचा कारभान कमाल झेल पकडला अनंतदाने. आता नरेंद्र, चला पाण्याची मागणी केली, पाणी जाऊ दे लवकर. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहू शकता. चिंचोडापाडा 40+ संघाने टॉस जिंकलाय. कौसा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. कौसा संघ बघा डगआउटच्या दिशेने आधीच गेलाय. चिंचोडापाडा 40+ संघ आपल्याला इथून मेन एंट्रीतनंच जायचं आहे, म्हणजे आमच्या व्यासपीठासमोरच जायचं आहे. त्यामुळे प्रकाश आपल्या संपूर्ण संघाला घेऊन तुम्ही आमच्या व्यासपीठासमोर या. खेळाडू जलपान करत आहेत. तर पिंट्या पहिल्या षटकात खूप चांगली बॅटिंग झाली, दुसऱ्या षटकात चांगली बॅटिंग झाली, पण तिसऱ्या षटकात पहिल्या षटकात 17 आल्या, नंतर 19 आल्या अरुणच्या, आणि आता हरेश केने काय गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या. म्हणजे 2 षटकात त्याचा विचार केला ना, त्याने फक्त धावा दिल्या 23 आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवल्यात. नितीनला बाद केलं, उमेशला बाद केलं आणि आपण बघतो जितेंद्रला देखील त्यांनी बाद केलं. बिग विकेट. बघा चिकनगरचे सर्व खेळाडू बसून पाणी पित आहेत. आम्ही नेहमी सांगत असतो की खेळताना तुम्ही कधी मैदानात ड्रिंक स्टॉलिंग आली की बसून पाणी प्या, जेणेकरून तुम्हाला गुडघ्याचा त्रास होणार नाही आहे. खरं पैर सलामत तर सर्व काही सलामत. पाय थांबले म्हणजे सर्व काही थांबलं. मग माणूस कशाचा आधार घेतो तो खुर्चीचा. प्रशांत येतो गोलंदाजी मार्कवर. प्रशांत भोईरला आपण पाहू शकता, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. काय बॅटिंग केली होती GPL मध्ये. शेवटचं षटक नरेंद्र टाकेल का अजून कोणी टाकेल, ऑप्शन आहे नाही. आता प्रशांत आलाय, प्रशांत उर्फ बाला. पण शेवटचं षटक कदाचित नरेंद्रने देखील त्यांना भरपूर मॅचेस जिंकून दिल्या आहेत. क्रिश आज आपल्यात नाही आहेत. आमचे साडूंचे सुपुत्र आपल्यातून आज निघून गेलेले आहेत. क्रिश नवनीत वजे यांच्या माध्यमातून टी-शर्ट देखील देण्यात आलेले. नवनीत वजे जर मॅच पाहत असेल तर तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगले क्रिकेटर आहेत ते देखील. प्रशांत थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल करतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकतो. लॉंग ऑनला प्रशांत. हो चांगला चेंडू, यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केला, ड्राईव्ह करायला भाग पडलाय. ही गोलंदाजी खूप चांगली आहे. प्रशांतला माहिती आहे ओव्हरपिच शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू टाकले तर त्याच्यावरती प्रहार होईल. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्रक्षण डीप कव्हर रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्रक्षण डीपला आपण डीप लॉंग अपला पाहू शकता. प्रशांत अजून एक डॉट चेंडू, खूप चांगला चेंडू, वेगवान चेंडू बघायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय. किशोरला ओव्हरपिच चेंडू पाहिजे, तो मिळत नाहीये. पिंट्याला आपण तर प्रशांतला माहिती आहे, प्रशांत उर्फ बाला भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळला आहे, त्याला माहिती आहे जर ऑफ स्टंबर किंवा मिड स्टंबर चेंडू टाकला आणि ओव्हर पिच टाकला तर मग त्याच्यावरती प्रहार होईल, किंवा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला तर. प्रशांत तो किशोर, हो अतिशय सुरेख गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर चेंडू, बॅटर बाद. आधी 2 चेंडू काय केले पिंट्या जोशी, तो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि आता परफेक्ट मिडिल स्टंपवर चेंडू टाकला, यॉर्कर चेंडू, बॅटर बाद, बिग विकेट. मॅचच्या गोल्डन विकेट मिळाली आणि आता इथून थोड्याशा अशा मी तर म्हणेल कमी होत चालल्यात. जयदास येतोय, काय जबरदस्त वापसी केली बघा ना. जबरदस्त मॅच बघायला मिळते आपल्याला. मॅच बनली होती पिंट्या जोशी, पण त्या तिसऱ्या षटकात कुठेतरी दबाव महसूस केला, विकेट गेला. तिथे आपण बघितलं तर जी पार्टनरशिप झाली होती, ज्या पार्टनरशिपने अशा पल्लवित केली होती उमेश आणि किशोरमध्ये, ती पार्टनरशिप तुटली आणि तिथून मात्र किशोरवर दबावाला किशोर देखील बाद झाला. 3 चेंडू डॉट गेलेत. आता येणारे 9 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आलेत जयदास काळन. आता राहिल्यात त्या चेंडूवरती आक्रमण करणं फार गरजेचं आहे. प्रशांत उर्फ बाला खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओ चेंजा पेस, फ्लाईट दिली होती यावेळेला आणि इथे बघा काय झालं, शरणांगती पत्करतायत कुठेतरी. नाही धावच नव्हती मी तर म्हणे, त्यासनी का धाव घेण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅटर आपण तर दिलीप पाटील हबप्प आहेत. एक चांगलं काम केलं जातं त्यांच्या माध्यमातून, समाज सुधारकाचं काम केलं जातं आहे. समाजातील तरुणांना वळण लावलं तर माजी सरपंच देखील आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. असं नाही की क्रिकेट खेळताना आम्हाला ओळख देतात, कुठेही भेटू दे ओळख देतात, विचारपूस करतात घरच्यांची देखील, ते फार महत्त्वाचं आहे. त्याने काय होतं भीमकाळन, तुमचा स्वभाव चांगला राहतो, तुमची ओळख पर्यटक खूप चांगली राहते, ओळख होते.
आमच्या बाबांचे मामा देखील याच गावचे हे डुटणे आणि नवीन दिलीप आलेत बॅटर. प्रशांत काय गोलंदाजी करतो, लाजवाब गोलंदाजी. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला. पायचे 55 इशारा काय तो यावेळेला. दीपक चौधरी शहानशाणी करतायत बघा. चौकार आहे की षटकार आहे. षटकार. धाव संख्या 48. मॅच संपली नाही पिंट्या जोशी अजूनही. चेंडू बाकी आहेत तब्बल विचार केला तर 7 चेंडू बाकी आहेत म्हणजे अजूनही आपण बोलले तर 33ची गरज आहे. हा चेंडूवरती जर षटकार आला बघा ना काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. आतापर्यंत धावा दिलेत प्रशांतने फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या एक षटकाराने. आशीर्वाद पाटील आपण धन्यवाद देऊ. बघा चेंडू आलाय, मॅच बॉल आलाय. दिलीप पाटील फटका बघा ना किती चांगला होता. प्रशांत पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हो चांगला चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आपण लेग ब्रेक टाकला. काय गोलंदाजी केली. षटक आवडला असं टाळ्या होऊन ते हरेशने देखील 7 धावा पण प्रशांतच्या चेंडूवरती षटकार गेला तरी 6 गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅकच राहिले. अंतिम षटक आता नरेंद्र घेऊन येतोय. 31ची गरज आहे. नरेंद्रला माहिती आहे इथे गोलंदाजी चांगलीच करावी लागते. त्याच्या अगेन्स्ट असं घडलं होतं पण मॅच जिंकून देखील दिली होती त्यांनी. चला कौसा संघाचे आपण तर बॅटर आहेत त्यांनी चेंडू चेक करून ठेवा. कौसा संघ बॅटिंग करायचे तुम्हाला. नाही सर्वांनी एकच कोणतरी कॅप्टन लिडिंग करा ना. काय होतं पिंट्या जोशी जेव्हा सर्वजण लिडिंग करतात ना तेव्हा मात्र सेत्रशन लागलं जातं मग वेळ जातो. मग काय होतं शेवटच्या दिवशी किंवा संध्याकाळी मग अंधारामध्ये जो संघ पहिला बॅटिंग करतो त्याला मात्र कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळतं आणि जो नंतर बॅटिंग करतो त्याला चेस होत नाही धावा. काल देखील आम्ही तेच बघितलं वाकलनच्या स्पर्धेमध्ये. कासगाव संघाने पहिला बॅटिंग केली नंतर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला त्या धावा झाल्या नाहीत. लक्ष छोटं होतं 37 धावांचं. नरेंद्र फुलटॉस स्वीप केला यावेळेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार 50 कंप्लीट. 52 धावा झाल्यात. कदाचित नितीन पाटील बाद झालं नसतं कदाचित तर वेगळं अजून मजा. उमेशचा विकेट गेला ना तिथून सामन्याला थोडीशी आपण आता गरगर लागली नजर लागली मी तर म्हणेल. काय झेल पकडला अनंतदाने. कार्बन कमाल झेल. त्यांच्या आयुष्यातील मला तर सर्वात चांगला झेल त्यांनी पकडलाय. नरेंद्र पाटील. नाही मॅच मी तर म्हणेल ना तिथे मॅच जवळजवळ 90% झुकली. नरेंद्र पण गोलंदाजी मार्कवर टाकला शनिदास. ओ पुन्हा त्याला लपेटलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आम्ही त्याच्याकडून झाली आहे चूक आणि चुकीचं रूपांतर झालंय धावांमध्ये. चौकार 56 धावा. बॉबीला देखील आपण पाहू शकतो त्याचा संघ खेळ त्याच्यात मार्गदर्शनाखाली हा संघ तयार झालाय. लिडिंग करतात नेहमी. धावा झाल्यात 56. नरेंद्र पुणे गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू. लेग ब्रेक बघायला मिळालाय. बॅटची कडा बॅटर बाद. हल्ली प्रत्येक संघाचं ना एक धैर्य असतं भीम कारण की पहिली मॅच जिंकायची नंतर त्यांना माहिती आहे कॉम्प्रो होतोच पण त्यामुळे पहिली मॅच तुमची 6000ची असते मी तर म्हणेल. सत्यवान पाटील तेच आहे ना खरं. पहिली मॅच जिंकली का तुम्हाला एक हुरूप येतो. नाही खूप चांगला डिसिजन. मी त्यामुळे 40+ संघासाठी खूप चांगली संकल्पना आहे. कारण की काही खेळाडू बघा पैसे जमा करून खेळतात आणि पैशासाठी खेळत नाही 40+ संघ. फक्त त्यांचं प्रेम वाढतं फिटनेस राहतं. आम्ही सांगतो ना एक धाव संघासाठी एक धाव आरोग्यासाठी. पैसे प्रत्येकांकडे होतो हल्ली. काहीकांकडे एवढे पैसे आहेत की सत्यवान पाटील ते उठल्या पैशाचा पहिला दर्शन घेत असतील देवाचं नंतर घेत असतील. नाही एवढा पैसा आहे काहीकांकडे अमाप पैसा आहे. दत्ता आल्यात. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा टर्न केलाय. ताकद बघा काय. टायमिंग बेमिसाल. 55 इशारा काय तर पाहायचा यावेळेला. षटकार 62 धावा. पिंट्या जोशी मॅच बघा ना कुठ जवळ आली आहे पण विकेट आता चेंडू कमी आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नाही कुठे जे उमेशचा विकेट गेला ना आणि किशोरच्या हातात आपण तर किशोर बॅटिंग करतात 3 चेंडू डॉट गेले ते कुठेतरी महागात पडतात. क्रिकेटमध्ये असं घडतं. असं कोणतरी एक बॅटर चूक करतो किंवा गोलंदाज चूक करतो आणि सामना गमवावं लागतं. पण आता मी तर म्हणेल हिडुटनेस संघ जरी सामना इथून गमवेल ना पण प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे तो संघ. 2 चेंडू बाकी आहेत. नरेंद्र
हा चेंडू यावेळेला बघितला ऑफ ब्रेक केलाय आतमध्ये आणलाय चांगली गोलंदाजी नरेंद्र दोन्ही साईडला चेंडू वळू शकतो लेग ब्रेक ऑफ ब्रेक अंतिम चेंडू अजून एक डॉट चेंडू 19 धावांनी आज संघ पराभूत झाला पण काय हरकत नाही प्रेक्षकांची मनं जिंकली असतील मी तर म्हणेल जबरदस्त बॅटिंग केली फाईट केली भीमकाळांच्या हेडूटने 40+ संघाने का नितीनचा विकेट लवकर जाऊन उमेश आणि किशोरने जी फाईट केली ना लाजवाब फाईट हडलक तर या सामन्याचा मान ऑफ द मॅच पिंट्या आम्हाला लगेच कळवतीलच मला वाटतं हरेश